राम राम मंडळी, कसे आहात सगळे? महसूल गाव गप्पाच्या या एका अतिशय महत्त्वाच्या भागात मी तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं आणि नागरिकांचं मनापासून स्वागत करतो. आजचा आपला विषय असा आहे ना, जो आपल्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे. अनेकदा आपण बघतो, आपली शेतातली किंवा घरची महत्त्वाची कामं बाजूला ठेवून आपण कागदपत्रांसाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठी झिजवत असतो. पण मंडळी, आता परिस्थिती खरंच बदलली आहे. आज आपण अशा एका विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे आपला सर्वांचा वेळ, पैसा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होणारा मनस्ताप नक्कीच वाचेल. चला तर मग, हे डिजिटल महसूल रेकॉर्ड्स नक्की आहेत तरी काय आणि त्यामागील सत्य काय आहे, हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आता अगदी सुरुवातीलाच एका अशा प्रश्नाकडे वळूया, जो जवळपास प्रत्येक शेतकरी बांधवाच्या मनात कधी ना कधी नक्कीच आला असेल. आपण ऑनलाईन सातबारा काढतो, पण त्यावर तलाठी साहेबांची सही नसते. मग हा सही नसलेला सातबारा बँकेत, सोसायटीत किंवा कोणत्याही सरकारी ऑफिसमध्ये चालेल का? पीक कर्ज काढायला गेल्यावर किंवा जमिनीच्या खरेदी विक्रीच्या वेळी साहेब विचारतात, अहो याच्यावर सही कुठे आहे? आणि तिथेच सगळी गाडी अडते. पुन्हा तलाठी कार्यालयात चक्कर मारण्याची वेळ येते. पण मंडळी, आज आपण अगदी पुराव्यानिशी पाहणार आहोत की सही नसलेला उतारा चालतो की नाही. तर हा सहीचा मुख्य मुद्दा समजून घेण्याआधी थोडं मागे जाऊन बघूया की कागदपत्रांपासून ते डिजिटल पोर्टलपर्यंतचा हा प्रवास नक्की कसा झाला. हे बघा, शासनाने अचानक एका रात्रीत हा बदल केलेला नाहीये. नागरिकांचा वेळ वाचवण्यासाठी आणि कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी जमिनीच्या सर्व नोंदी ऑनलाईन करण्याचे एक मोठं पाऊल उचललं गेलं. याची सुरुवात झाली 2013 मध्ये, जेव्हा फेरफार सुरू झाला. त्यानंतर बघता बघता 2017 उजाडलं आणि 31 जुलै 2017 पासून हाताने लिहिलेले सातबारा देणं पूर्णपणे बंद करण्यात आलं. आणि मग आला तो सर्वात मोठा आणि महत्त्वाचा टप्पा, 23 नोव्हेंबर 2020. याच दिवशी डिजिटल स्वाक्षरी असलेल्या उताळ्यांना शासनाने 100% कायदेशीर मान्यता देऊन टाकली. आता हा बदल आपल्यासाठी किती फायद्याचा आहे हे पाहूया. म्हणजे आधी काय व्हायचं? जुना कागदी सातबारा काढायचा म्हणजे पूर्ण दिवस मोडलाच म्हणून समजा. ऑफिसला जा, रांगेत उभं राहा, साहेबांच्या चहाची वेळ झाली तर तिथेच ताटकळत बसा. खूप मनस्ताप व्हायचा. पण आता नवीन डिजिटल सातबाऱ्याने सगळंच चित्र बदलून टाकलंय. हा उतारा आपण कधीही कुठेही अगदी शेतात बसून एका क्षणात मोबाईलवर डाउनलोड करू शकतो. त्यावर एक QR कोड असतो आणि तो सगळीकडे लगेचच कायदेशीररित्या ग्राह्य धरला जातो. म्हणजे काम कसं? अगदी एका मिनिटात फत्ते. आता तुम्ही म्हणाल, हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय, पण याला कायदेशीर आधार काय? अधिकारी ऐकत नाहीत अशी आपली नेहमीची तक्रार असते. म्हणूनच आपण थेट शासनाचा तो निर्णयच बघूया. 23 नोव्हेंबर 2020चा हा शासन निर्णय अगदी स्पष्ट सांगतोय. शब्दशः सांगायचं झालं तर, अशा डिजिटल स्वाक्षरी डेटाबेस आधारित संगणकीकृत गाव नमुना नंबर 712, 8 आणि 6 वर तलाठी किंवा अन्य कोणत्याही अधिकाऱ्याची स्वाक्षरी असण्याची आवश्यकता